नमस्कार, मी भीमराव खडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषयाची, आज नवीन अशी दमदार चर्चा. आज आपल्यासोबत आहेत इंदापूर तालुक्याचे दमदार आमदार दत्तामामा भरणे. आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. मामा, आपलं BKP मराठीमध्ये स्वागत. नमस्ते. आमचा पहिला प्रश्न असा आहे की 10 वर्ष जे इंदापूर तालुक्यात, म्हणजे जे विरोधकांकडून सातत्याने सांगितलं जातं की आम्ही 20 वर्षामध्ये फार मोठा विकास केला, परंतु हे जे 10 वर्षाचे जे आमदार आहेत यांनी इंदापूर तालुक्यामध्ये काय विकास केला आम्हाला दाखवून द्यावा, असं विरोधकांचं म्हणणं. तर त्यावर हा प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा तुम्ही ज्या गावात राहता, ज्या ठिकाणी वस्तीवर तुम्ही राहता, पूर्वी 20 वर्षात तिथं काय विकास झाला होता आणि आता 10 वर्षामध्ये म्हणण्यापेक्षा आता 5 वर्षामध्ये काय विकास झाला, मला वाटतं. मला पत्रकार बंधू तुम्ही जर असला तर शेवटी एक तुम्ही आमचे मित्र आहेत, तालुक्यातले आहेत, ह्याचं उत्तर तुम्ही उत्तर घ्या. आणि तालुक्यातली जनता खूप हुशार आहे. प्रत्येक तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे की विकास कुणी केला आहे, निधी कुणी आणला आहे, हे सगळ्याला माहिती आहे. आणि विकास एवढा मोठ्या प्रमाणामध्ये केल्यामुळंच कदाचित आमचे विरोधक आमच्यावरती टीका टिप्पणी करतात. मला काय त्याच्याबद्दल काय बोलायचं काय कारण नाही, किंवा त्यांना मला वाईट वाटायचं कारण नाही, कारण तो एक निवडणुकीचा भाग असतो. राजकीय ती एक कुठंतरी नीती असते. एवढं काम केल्यानंतर कुठंतरी ते आपल्याला बोलतात की विकास कुठं झाला, रस्ते झाले, निकृष्ट झाले. ठीक आहे, रस्ते झाले. रस्ते निकृष्ट कुठले होतात? जे जिल्हा परिषदेचे रस्ते असतात त्याला निधी कमी असतो, त्याचं बजेट कमी असतं. त्या रस्त्यामध्ये कुठंतरी मी म्हणणार नाही की, आणि कॉन्ट्रॅक्टर एका दुसरा कॉन्ट्रॅक्टर त्यातला कुठंतरी खराब करतो, कुठंतरी काहीतरी त्याचंही असतं. खराब झाला. आता इथून पुढं कुठलाही रस्ता केला तर 3 वर्ष हे कॉन्ट्रॅक्टरने, त्याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची असते. 2 ते 3 वर्ष ते सगळं दुरुस्त करायची. आणि खड्डा पडला, हो पडला असेल, एखाद्या रस्त्याला पडला असेल, त्या रस्त्याला खड्डा पडला, मी रस्ता केल्यामुळेच खड्डा पडला. ह्या लोकांनी कधी रस्ताच केला नाही, त्यामुळे खड्डा पडायचा विषय झाला नाही ह्यांना. त्यामुळे आरोप हे फक्त कुठेतरी लक्ष विचलित. एवढा मोठा विकास केला आणि कुठेतरी त्याला वेगळ्या प्रकारचं वळण द्यायचं, वेगळ्या प्रकारचं कुठंतरी लोकांचा गैरसमजत करायचा. हे खरं तर इंदापूरची जनता खूप हुशार आहे, स्वाभिमानी आहे. तिला खरं काय खोटं काय कळतं. आणि शेवटी काम करणाऱ्या माणसाकडून कुठंतरी चुकतं, काम न करणाऱ्या माणसाला चुकणारच नाही, त्यामुळे विशेष नाही. आणि लोकांचं पण खरं आहे, लोक दगड मारताना ज्या झाडाला फळ त्याला दगड मारतील, ज्या झाडाला फळच नाही त्याला दगड मारायचा विषयच नाही. तोच विषय की आपण जवळपास 10 वर्षात 5,000-5,500 कोटीचा निधी इंदापूर तालुक्यामध्ये आणला. ह्याच्या पाठीमागं विरोधकांचा असं 10 वर्षामध्ये नाही, ऐका ना, 5 वर्षामध्ये 19 ते 24 मी 6,000 कोटी रुपयाचा निधी इंदापूर तालुक्यामध्ये आणलेला आहे. हे प्रत्येक गावात मी काय निधी त्या गावात दिला आहे, हा प्रत्येक कागदाची स्लिप ही प्रत्येक गावामध्ये मी प्रत्येकाला वाटतोय. त्यामुळे लोकांचं काय केलं आहे, यापूर्वी मागासवर्गीय वस्तीमध्ये निधी किती होता, आपल्या गावाला या जायला मोठ्या सडकाची काय परिस्थिती होती. माझ्या मुस्लिम समाजाचं आपण नुसतं नाव घेतो मुस्लिम बंधू, या तालुक्यामध्ये मुस्लिम बंधूंना निधी कुणी दिला, ह्याच्या अगोदर निधी का दिला गेला नाही. स्पेशल निधी मुस्लिम बांधवांना दिला, मागासवर्गीय बांधवांना दिला. तिथं वस्तीमध्ये संविधान भवन असेल, समाज मंदिर असेल, सभामंडप असेल, तालुक्यामध्ये सगळे पिण्याच्या पाण्याची योजना असेल, की जेणेकरून जास्तीत जास्त जेवढा निधी देण्याचा प्रयत्न केला. आणि एवढा निधी दिल्यानंतर सुद्धा ज्या आमच्या बहिणी, लाडक्या बहिणी, या लाडक्या बहिणीला कुठंतरी आर्थिक आधार मिळावा पण या लाडक्या बहिणीला महिन्याला 1,500 रुपये सरकारच्या वतीनं सुरू केलेले आहेत. लाडक्या लेकीला पैसे सुरू केलेले आहेत. मुलींना मोफत शिक्षण सुरू केलेलं आहे. त्याचप्रमाणे गॅस सिलेंडरची महत्त्वाची कुटुंब आहेत, एक कुठंतरी आधार असावा. 3 गॅस सिलेंडर आपण मोफत दिले, 3 गॅस सिलेंडर त्यांना वर्षाला मोफत देतोय. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये लाईटचं बिल माफ, लाईटचं बिल माफ केलेलं आहे, की जेणेकरून जेवढं काय शासनाच्या वतीने करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. गंमत सांगतो, काल शेवटचा दिवस होता. काल शेवटच्या दिवशी इंदापूर नगरपालिकेला 16 कोटी रुपयाचा निधी हा इंदापूर नगरपालिकेला शेवटचे दिवससुद्धा मी सोडलेला नाही, त्यात दिलेला आहे. त्याच्या 2 दिवसापूर्वी अगोदर जी एक परिवर्तन, एक तरुणांना रोजगार मिळण्यासाठी आणि कुठंतरी एक चांगल्या प्रकारचे नवीन व्यवसाय आपल्या तरुणांना करता यावे, रोजगार मिळावा. इथं कुठलं तर औद्योगिक क्षेत्रावर, इथं रस्ते, व्यवसाय, हॉटेल असेल, बाकी सगळेच व्यवसाय कसे वाढते, त्यासाठी जंक्शनला खूप मोठा एक ऐतिहासिक निर्णय, MIDCचा जंक्शन. तुम्हाला गंमत सांगतो, कोणाला काय त्याचं वाटू वगैरे न वाटू, जंक्शनची MIDC ह्या भागातली सर्वात मोठी MIDC ठरणार आहे. ह्यासाठी ठरणार आहे की जंक्शन MIDC, कारण का जंक्शन शेजारी जमीन आहे. आज आपण 300-350 एकरात जमीन करतोय, तिथं असणारी जमीन हजारो एकर जमीन ही शेती महामंडळाची, म्हणजे ती पर्यायी सरकार जमीन आहे.
हजारो शासकीय जमीन आहे. त्यामुळे तिथं आपल्याला MIDC वाढवायला चान्स आहे. त्यामुळे हा खूप मोठा ऐतिहासिक निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब या सर्वांनी घेतलेलं आहे. या सर्वांचं जेवढं आभार मानून तेवढे थोडेत. तर ह्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला आजही सांगतो, विकासाच्या बाबतीमध्ये हा खूप मोठा निर्णय झालेला आहे. विकास असू द्या, गावात पूर्वी तुम्हाला माहिती आहे सुखदुःखात कोण कोणाला भेटा येत नव्हतं, ही तालुक्यामध्ये सवय मीच लावली. प्रत्येक आनंदाचा क्षण असू द्या, दुःखाचा क्षण असू द्या, सांत्वन भेट असू द्या, लग्नकार्य असू द्या किंवा कुणाचं काय, यापूर्वी 10 वर्षापूर्वी कोण माझ्या अगोदर कोण तालुक्यात कोणाला भेटतो, तुम्ही फक्त मला जनतेला आणि माझ्या तरुणांना विचारायचंय, कुणी येत नव्हतं. ही सुरुवात मी केलेली. आज माझ्यामुळे ह्यांना प्रत्येकाची घरं, गोरगरिबाची मागासवर्गीची घरं दिसायला लागली. यापूर्वी या लोकांना कधीही गोरगरिबांचं घर दिसलं नाही, गोरगरिबांचं लग्न दिसलं नाही, मैत दिसलं नाही, सांत्वन दिसलं नाही, या लोकांना कधी बारसं दिसलं नाही. परंतु जेणेकरून मी सवय लावलेली, मी तुम्हाला आजही सांगतो, मी आमदार, तालुक्याचा आमदार किंवा तालुक्याचा मंत्री मी स्वस्त केलेला आहे, ह्या राज्यातला स्वस्त केलेला आहे. आणि ही आज नाही, ही मला पहिल्यापासून एक सवय आहे. कसं हे ह्यातनं लागतं, आतनं लागतं. वरवरनं कोण बोलतंय, कोण काय करतंय, ह्याला मी कधी महत्त्व देत नाही. जेणेकरून या तालुक्यामध्ये ह्या 19 ते 24 मध्ये 6,000 कोटी रुपयाचा निधी हा आणलेला आहे. MIDC मध्ये सुद्धा तुम्ही बघा, 2014च्या अगोदरचे उद्योग आणि नवीन उद्योग, खूप उद्योग नवीन आलेत, खूप तरुणांना रोजगार मिळाला आहे. हे असं कुणीतरी काहीतरी हे म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला कागदाव वेळ आल्यानंतर तुम्हाला मी सगळं कागदाव दाखवील. आणि आज जरा थोडे, त्यामुळे मी त्यालाच मामा एक दुसरा असा प्रश्न आहे की आता अंकिता पाटील जे तालुकाभर फिरतायत, तर आता त्याच्यातून तुम्ही 6,000 कोटीची कामं आणली. इंदापूर तालुक्यातला जे सुशिक्षित बेरोजगार जो इंजिनियर होता, ह्या इंजिनियर पोरांना कामं मिळाली, ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु अंकिता पाटील यांचं म्हणणं आहे की बाबा ह्याच्यातून म्हणजे जवळचे सगळे बगल बच्चे सांभाळले आणि त्यांचा फायदा करून दिला, पण हे तरुणांना देखील त्याच्यातून रोजगार मिळाला, म्हणजे तरुण इंजिनियर जे बेकार होते. अंकिता पाटील ह्या वयाने खूप अजून लहान आहेत, त्यांच्याबद्दल मी बोलणं बरोबर नाही. कसं आहे की ही राजकीय लढाई त्यांची आमच्या वडिलांची त्यांची ही राजकीय लढाई. तेव्हा अंकिता पाटील, अंकिताई काय बोलले, मी तुम्हाला खरं सांगतो, मी गंमत सांगतो, मी काही त्यांचं अजून ऐकलेलं पण नाही. तर अंकिताताईच्या बाबतीमध्ये मी न बोलणंच उचित आहे. इंदापूरच्या जनतेला, इंदापूर तालुक्यातल्या सगळ्याच आमच्या व्यापारपेठेपासून सगळ्या जनतेला भरणे कुटुंब माहीत आहे आणि बावड्याचं पाटील कुटुंब पण माहीत आहे. त्यामुळे मी त्या दोन्ही, आणि आमच्या घरचं त्यांना माहीत आहे आणि त्यांच्या घरचं पण त्यांना जुनं माहिती आहे, आमच्या घरचं पण त्यांना जुनं माहिती आहे. आता ह्याचं उत्तर जुन्यातच सगळं येईल. त्यालाच लागून मामा एक दुसरा प्रश्न आहे की 4 कोटीची गाडी असती तालुक्यावर, त्याची एक चर्चा फार मोठी होती किंवा कुठल्या तरी ठेकेदारांनी 4 कोटीची गाडी मामाला भेट दिलेली आहे, तर त्याबद्दल थोडं सांगितलं. ठेकेदार गाडी कुठला भेट, ठेकेदार ठीक आहे, मला घ्यायचं होतं, मी त्या ठेकेदाराकडून घेऊन ही केलं असतं, गाडी त्याच्याकडून गाडी कशी मी भेट घेईल, इतका मी वेळ आहे का मी तुम्हाला, मी त्यांना उत्तर तर कळलं पाहिजे, इतका तर मी वेळा नाही त्या ठेकेदाराची गाडी भेट घ्यायला. आणि तेच सांगतो तुम्हाला की आता एवढा मोठा विकासाचा निधी आणलाय, मला आपल्या माध्यमातून जनतेला एक विनंती करायची, एक आव्हान करायचं आहे. हा निधी विकासाचा तुमच्या गावापर्यंत, घरापर्यंत पोहोचवल्यामुळं हे काहीतरी आरोप करायचं, म्हणून हे आरोप करतायत. आता गाडी, बंगला, इथं तुम्ही पलीकडे आलाय, माझा जन्मच बंगल्यात झालेला आहे. आता ह्या लोकांचा जन्म कशात झाला मला माहित नाही, तिथं जाऊन तुम्ही चेक करा. 69 सालचा इथं माझा जन्म ज्या बंगल्यात झाला त्या बंगला इथं शेजारी, तो बंगला चेक बघा आणि करा. अरे बंगले, आता आम्ही 4 भाऊ आहे, प्रत्येक सेपरेट बंगले बांधणार. मी म्हणतो 4 एकरात बांधू, 10 एकरात बांधू, 20 एकरात बांधू, ठीक आहे. माझ्या पूर्वजांची, माझ्या आईवडिलांनी, माझ्या चुलतीने आमच्यासाठी खूप केलंय. आमचं मी म्हणून मगाशी तुम्हाला ते सांगितलं, आमच्या तालुक्याला माहिती आहे जुने भरणे काय होते, नवीन भरणे काय आहेत, आणि जुने ते टिंबटिंब कोण होते, आज जुने ते नवीन टिंबटिंब काय आहेत. ह्याचं उत्तर जनता हुशार आहे, जनतेला सगळं माहीत आहे. हे कुठंतरी वेगळ्या प्रकारे चांगला विकास हे आपलं लक्ष विचलित करण्याचं ह्यांचं काम आहे. ह्यांच्याकडे मी अजिबात लक्ष देत नाही. तालुक्याचा विकास, तालुक्याच्या जनतेचं भलं हे माझं हित आहे. अशा लोकांकडे कुठंतरी बारक्या कोणाकडे मी लक्ष देण्याचं माझं काय कारण नाही. बंगला असू द्या, गाड्या असू द्या, आजही मी अजूनही चांगला बंगला बांधू शकतो, अजूनही चांगल्या प्रकारच्या गाड्या घेऊ शकतो. तेवढं माझं परमेश्वराने पहिल्यापासूनच माझा जन्मच बंगल्यात झालेला आहे. त्यामुळं कुणी असं काय म्हणणं किंवा काय म्हणणं, आता हे विचार कुणाचं, हे फक्त विकास चांगला केला हे कुठंतरी जनतेचं, इंदापूर तालुक्याचं लक्ष विचलित करण्यासाठी कुठंतरी खोटे माझ्यावरती आरोप करतायत. आपल्या माध्यमातून मी सगळ्या जनतेला आव्हान करतो, अशा लोकांना, ज्या लोकांनी 20 वर्ष आपल्यासाठी काय केलं नाही, आता उलटे मी कारखान्या ज्यावेळेस आज नाही बोलणार, येईल मी त्याच्यावरती. हे आता मी म्हणतो एखादा विकास, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने रस्ता केला, त्या शेतकऱ्याचं काय जाणार आहे, पण शेतकऱ्याची अवस्था कुणी वाईट केली,
आज कामगारांची अवस्था वाईट कुणी काय केली, कारखान्यांच्या परिस्थिती काय आहेत ह्याबद्दल मी काय आज जास्त काय बोलणार नाही, परंतु वेळ आल्यानंतर बोलील. पण मी तुम्हाला, मला तालुक्याचा, मला ह्या टीका टिप्पणीवर लक्ष द्यायचं नाही. मला तालुक्याच्या जनतेचा आणि एक लोकांना एक चांगल्या प्रकारचं उद्या तरुणांसाठी तालुक्यासाठी खूप चांगलं काय करायचं आहे एवढंच मी आपल्या माध्यमातून मामा, सांगतो. दुसरा एक असा प्रश्न आहे की इंदापूर तालुक्यातले जे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांचं असं म्हणणं येते की बाबा बाहेरचे कारखाने आमच्या इथं येऊन इंदापुरातून ऊस नेऊन आपल्याला 3700-3800 रुपये दर देतात. तर आपल्याला इंदापूरचा कारखाना आपल्याला 2700 रुपये दर देतो, इंदापूर सहकारी साखर कारखाना किंवा निराभीमा सहकारी साखर कारखाना. मग बर्णे मामांनी 10 वर्ष झालं या कारखान्याची निवडणूक बिनविरोध दिली की ही निवडणूक लढवून ताब्यात घेऊन लोकांना दर चांगला द्यायला पाहिजे. आता मला जनतेला सांगायचं आहे, हे जे कारखाने आहेत 100% निवडणूक जनतेची मागणी बरोबर आहे, पण ह्यांनी कारखाने हे खाजगी ठेवलेत. हे सभासद कुणालाही करून घेत नाहीत. तुम्ही छत्रपतीला बघा, माळेगावला बघा, सोमेश्वरला बघा, इथं आज कुणी साधा माणूस गेला आणि तिथं सभासद फॉर्म भरला त्याला सभासद करून गेलं जातं. ह्या दोन्ही कारखान्यावरती कोणालाही सभासद करून घेतलं जात नाही. हे नावाला सहकार्य आहेत, हे टोटल खाजगी कारखाने असल्यासारखे आहेत आणि त्याचा खाजगी वापर आहे. त्यामुळे मी ह्या बाबतीमध्ये काय बोलत नाही. आणि आता दिसताना जर सभासद 100 सभासदामध्ये जर 90 सभासद जर ते असले 5-10 सभासदांनी काय होणार आहे, विनाकारण निवडणूक लढवून तिथंही कारखान्याला खर्च आणण्यापेक्षा आपल्याला दिसतंय कुणाला सभासदच गोरगरीब माणसाला कारखान्यात सभासद करूनच घेतलेलं नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्यात विषय कुठे 2004 साली शंकरराव बाजीराव पाटील असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल अवघ्या 200 ते 250 मतांनी पडला होता. म्हणजे ते आलंच होतं ना जवळपास. तर पुढे आणि नंतर सभासद करून घेताना त्यांनी काही गोष्टीमध्ये हे केलेले आहेत, काही गोष्टीमध्ये हे केलेले आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो, स्वर्गीय शंकरराव भाऊ पाटील हे वेगळं व्यक्तिमत्व होतं, त्यांचा आम्हा सगळ्यांना आदर आहे. शंकरराव भाऊ असतील, कैलासवासी घोलपसाहेब असतील, कैलासवासी गणपतराव पाटील असतील, ही मंडळी थोडी जुनी वेगळी होती. पण त्या लोकांचं ह्यामध्ये खूप मोठं कैलासवासी गोकुळशेठ शहा असतील, गणपतदास शहा असतील, ह्या लोकांचं योगदान खूप मोठं या कारखान्याच्या बाबतीमध्ये होतं. पण कदाचित ह्या लोकांना आता कदाचित त्यांचा विसर पडलेला असावा. त्या बाहूंचा विषय निघाला म्हणून तोच विषय पुढं की शंकरराव भाऊंनी इंदापूर सहकारी साखर कारखाना काढला, त्याचबरोबर नारायणदास रामदास हायस्कूल काढलं. ज्यावेळेस हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश झाला त्यानंतर प्रवीण माने यांनी सभा ठेवली, तेव्हा आप्पासाहेब जगदाळे म्हटले की बाबा या दोन्ही संस्थांचं चेअरमन हे पद्माताई भोसले यांना करायला पाहिजे होतं, परंतु तसं न करता ह्या दोन्ही संस्था बळकवल्यात. तर त्याच्यावर आता हे तुम्ही त्यांना विचारा, तुम्ही त्यांना, मला वाटतं त्यांना विचारा. धन्यवाद. हां, हे होते आपल्याबरोबर दत्ता मामा भरणे. आज एवढंच. BKP मराठी, इंदापूर, पुणे. ओके मामा, धन्यवाद.